स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो आज आपण एक नवीन मोबाईल बघणार आहे जो की आहे सॅमसंगचा। तर चला मित्रांनो कोणचा आहे स्पेसिफिकली काय सगळं बघणार आहे। लवकर व्हिडिओ लाईक करा, लाईक केलं नसेल तर, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। तर मित्रांनो हा जो मोबाईल आहे हा आहे सॅमसंगचा आणि याच्यामध्ये सगळं आपण बघणार आहे। तर काय आहे अवेलेबल स्पेसिफिकेशन। मित्रांनो याच्यामध्ये जे आहे सॅमसंग गॅलेक्सी M35 या मोबाईलचं नाव आहे। इकडून स्क्रीन दिसत असेल तुम्हाला। हा मोबाईल जो आहे 5G आहे। मेन गोष्ट म्हणजे याच्यामध्ये 5G आहे ही गोष्ट चांगली आहे, हे ऐकल्याबद्दल कोणालाही चांगलं वाटणार आहे। आणि हा 20,000च्या अंदर हा मोबाईल आहे, जे की चांगला आहे हा मोबाईल। आणि याचे स्पेसिफिकेशन आपण बघणार आहे। लवकर लाईक करा आणि लवकर सबस्क्राईब करा। मित्रांनो याच्यामध्ये जे आहे वर्जन 14चा आहे। 20 जुलै 2024 रोजी हा मोबाईल लॉन्च झाला होता आपल्या भारतामध्ये। आणि याच्यात जे आहे सॅमसंग एक्सोनॉसचं 1380चं प्रोसिजर आहे, जे की सॅमसंगचं स्वतःच्या ब्रँडचं प्रोसिजर आहे। 1380 म्हणजे की चांगलं प्रोसिजर आहे। आणि याच्यामध्ये जे आहे कोअर आहेत ऑक्टा कोअर, CPU कूलिंगचे जे कोअर आहेत, CPU कूलिंगचे जे कोअर आहेत ते कोणकोणते आहेत। ऑक्टा कोअर 2 GHz क्वाड कोअर, पहिल्यापासून वाचलं नाही मी। ऑक्टा कोअर 2.4 GHz क्वाड कोअर प्लस 2 GHz क्वाड कोअर असे हे दोनच कोअर आहेत, जे की एक 2.4 आहे, एक 2 आहे GHz। असे हे दोन कोअर आहेत 1380च्या प्रोसिजरसाठी, जे की चांगले आहेत। आणि याच्यामध्ये जे आहे अजून काही फॅसिलिटी आहेत ते पण सांगणार आहे। जे की 6 GB रॅम आहे, मोठा रॅम आहे। आणि रॅम गेम चांगलं गेमला प्रोसिजर चांगला आहे। मग तो डिस्प्ले चांगला मोठा पाहिजे, तो डिस्प्ले जो आहे 6.6 इंचचा डिस्प्ले दिला आहे, जो की 16.74 सेंटीमीटरचा आहे, 76 सेंटीमीटरचा आहे, जे की सुपर ॲमोलेडचा डिस्प्ले आहे। मेन गोष्ट मला सॅमसंगच्या मोबाईलची फक्त एकच आवडते, सुपर ॲमोलेडचा डिस्प्ले। सुपर ॲमोलेडचा डिस्प्ले म्हणलं म्हणजे की सगळ्या मोबाईलचा डिस्प्ले त्याच्या पुढे फेल आहे असं तुम्ही म्हणू शकता, कारण की सुपर ॲमोलेड डिस्प्ले हा प्रत्येक डिस्प्लेला तोड देऊ शकते। आणि याच्यामध्ये जे आहे तुम्हाला जे की 1080 मल्टिप्लाय बाय 2340 पिक्सलचा फुल HD प्लस डिस्प्ले आहे, जे की 120चा HZचा बेंच पंचहोल डिस्प्ले, HZचा म्हणजे HZ रिफ्रेश, जे की 120चं रिफ्रेश करते आणि फुल HDचा डिस्प्ले आहे। आणि पिक्सल बिन खूप मोठे दिला येईन, पिक्सल म्हणजे की चांगल्या रीतीने व्हिडिओ दाखवू शकते हा। आणि 120चा HZचा रिफ्रेश आहे, म्हणजे 120ने रिफ्रेश करू शकते मोबाईल, म्हणजे चांगला स्मूथ चालणार आहे। बेंच लेथ विथ पंचहोल डिस्प्ले, म्हणजे डिस्प्लेच्या मधारच कॅमेरा आहे। गोरिला ग्लास प्रोटेक्शनसुद्धा आहे रे भाऊ मोबाईलले। गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन म्हणजे तुम्हाला डिस्प्ले जर नाही टाकला तरी ग्लास क्लीज असते ना, नाही टाकला तरी चालेल, म्हणजे की मोबाईल चांगल्या रीतीने चालणार आहे। आणि मेन गोष्ट म्हणजे आता कॅमेराची गोष्ट करू आपण। कॅमेरा कोणकोणते आहेत, ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे। पहिला जो कॅमेरा आहे तो आहे 50 मेगापिक्सलचा अप टू 10x झूमिंग दे डिजिटल झूम वाईड अँगल प्रायमरी कॅमेरा आहे तो पहिला, म्हणजे की जो 50 मेगापिक्सलचा सुद्धा तुम्ही यूज करून फोटो काढू शकता, एक सिंगल कॅमेरा यूज करू शकता। 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल आहे कॅमेरा, अल्ट्रा वाईड म्हणजे 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आहे याच्यामध्ये, जे की चांगला आहे। अल्ट्रा वाईड पाहिजेच मोबाईलमध्ये, व्हिडिओ येते, फोटो काढायला अल्ट्रा वाईड पाहिजेच। 2 मेगापिक्सलचा आता हा मायक्रो आहे, हा छोटा सूक्ष्म जीव दाखवू शकते, हा मायक्रो कॅमेरा असा आहे। LED फ्लॅशसुद्धा आहे बॅकला याला, म्हणजे LEDचं पण काम तुम्हाला इथं गरज आहे तर वापरू शकता। 4Kची 30 FPS शूटिंग आहे, जे की 4K 30 FPS म्हणजे की चांगल्या क्वालिटी देऊ राहिली बॅकलासुद्धा आणि फ्रंटलासुद्धा येईन चांगली क्वालिटी दिलेली आहे। फ्रंटचा कॅमेरासुद्धा चांगला आहे, जो की आहे 13 मेगापिक्सल वाईड अँगल लेन्स आहे। 4Kची बॅकलासुद्धा शूटिंग आहे आणि 30 FPSवर हे रेकॉर्डिंग करू शकते, म्हणजे की बा दोन्हीही यांनी 4K दिलेला आहे। दोन्ही रीत्यांनी हा मोबाईल चांगला काम करणार आहे, बॅकलासुद्धा आणि फ्रंटलासुद्धा। आणि जे याच्यात बॅटरी आहे 6000 mAhची बॅटरी आहे, मोठी बॅटरी दिलेली आहे यांनी। आणि जे 25 वॅटचं चार्जर आहे, फास्टेस्ट चार्जिंग बनवून राहिले हे, म्हणजे जे काय आता फास्टेस्ट चार्जिंग हे करून देणार आहे 25 वॅटचं चार्जर, जे की चांगलं चार्जर येणं दिलेलं आहे या मोबाईलमध्ये। 5G इंडिया सपोर्टेड आहे, 128 GBचा इंटरनेट स्टोरेज आहे इंटरनेट, आणि जे 1 TBचा एक्सपांडेबल आहे, अप टू 1 TB एक्सपांडेबल। डस्ट रेजिस्टंट वॉटर रेजिस्टंट काही नक्की दिलं नाही, ते पाहिजे मोबाईलला एकतरी,
पण याने काही दिलं नाही. मोबाईलची किंमत आहे 20,000 रुपये. 20,000 रुपये हा तुम्हाला मोबाईल बेस्ट आहे जर तुम्हाला घ्यायचा असेल, कारण की व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग करायचं असेल तर हा मोबाईल चांगल्या रीतीने चालणार आहे. बॅटरीसुद्धा याच्यामध्ये टकाटक आहे, तर तुम्ही घेऊ शकता. आणि अशीच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा केलं नसेल तर.